अमाइन, ठीक आहे. अमाइन्स मध्ये आपण इंट्रोडक्शन वाला पार्ट डिस्कस केलेला होता, बरोबर आहे. आणि इंट्रोडक्शन्स नंतर आपण प्रिपरेशन मेथड्स वरती काम चालू केलं होतं. इंट्रोडक्शन्स आपण कव्हर केलं का? हो सर. नंतर आपण आता प्रिपरेशन मेथड्स डिस्कस करत आहोत. प्रिपरेशन मेथड्स मध्ये पहिली प्रिपरेशन मेथड्स होते फ्रॉम अल्काइल हलाइड, बरोबर ना. अल्काइल हलाइडचं काय करायचं होतं? अमोनोलिसिस करायचं होतं. कोणाचं काय करायचं होतं? अल्काइल हलाइडचं अमोनोलिसिस. अमोनोलिसिस जेव्हा केल्या जातं त्यावेळेस आपल्याला प्रायमरी अमाइन मिळाला होता. म्हणजे इथं आपण एक्सेस काय वापरलेला होता? अमोनिया. कसा वापरला होता? एक्सेस. दुसरी प्रिपरेशन मेथड्स होती आपले फ्रॉम, सेकंड कशापासून पाहिली होती आपण? सायनाइड, अल्काइल सायनाइड. अल्काइल सायनाइड म्हणा किंवा अल्केन नायट्राइल म्हणा, याचं आपण काय केलेलं होतं? रिडक्शन. काय वापरून? SN प्लस HCl किंवा Fe प्लस HCl है ना. आणि हा सुटेबल होता असं मी सांगितलेलं होतं, Fe प्लस HCl. तिथून पुढे गेल्यानंतर इथे अजून एक स्पेसिस वापरली होती, सोडियम आणि इथेनॉल, ETOH. ठीक आहे, सोडियम इथेनॉल. तुमच्या पुस्तकाने याचा यूज नाही केला बरं. तुमच्या पुस्तकाने फक्त काय केलेलं आहे? सोडियम आणि इथेनॉल वापरलंय. सोडियम आणि इथेनॉल. सोडियम इथेनॉल जेव्हा वापरलं तेव्हा त्याला मेंडियस रिडक्शन म्हणलेलं होतं. सोडियम आणि इथेनॉल जेव्हा वापरलं होतं तेव्हा त्याला येत नाही. हॅलो, आता याच्यामुळे प्रॉब्लेम आहे जर. आता मेंडियस रिडक्शन. आणि इथे आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सुद्धा वापरलेला होता. कोण वापरलेला होता? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि आपण तिसरी प्रिपरेशन मेथड्स पाहिलेली होते फ्रॉम अमाइड्स पासनं. आयसोसायनाइड ऍडिशनल होता, अमाइड. अमाइडचं सुद्धा काय केलं होतं? रिडक्शन. इथे वापरलेलं होतं आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि इथर यूज केलेला होता. काय वापरले होतं? इथर. किंवा इथे सुद्धा सोडियम आणि इथेनॉल वापरता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे फोर्थ होता फ्रॉम नायट्रो कंपाऊंड. कोणता? नायट्रो कंपाऊंड. नायट्रो कंपाऊंडचं सुद्धा आपण रिडक्शन केलं होतं आणि इथे वापरलेला आहे SN प्लस HCl किंवा Fe प्लस HCl. ठीक आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पण जमतो. इव्हन इथे निकेल आणि H2 सुद्धा जमतं. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आपण ज्याला म्हणू शकतो. समजले मी काय म्हणते? एवढा पोर्शन आपला झालेला आहे. आज आपल्याला फिफ्थ रिॲक्शन बघायचे, गॅब्रियल थॅलाइमाइड. गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस. सर हे काय भानगड आहे आणि काय नाही? तुमच्या स्टेट बोर्ड मधून मी पहिले तुम्हाला दाखवतो म्हणजे विजन क्लिअर होतं आणि मग मी तुम्हाला शिकवतो ती गोष्ट. तर केअरफुली जर पाहिलं तर हेडिंग आहे गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस. काय सांगतं? दिस मेथड इज युज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रायमरी अमाइन. एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची, बोलायचं नाही बरं क्लासरूम मध्ये. ठीक आहे. प्रायमरी अमाइन साठी इट इन्वॉल्व द फॉलोइंग 3 स्टेप्स. फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड फ्रॉम थॅलाइमाइड ऑन रिॲक्शन विथ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड. म्हणजे हे थॅलाइमाइड आहे, हे कसं आलं काय आलं आपण शिकूया. तुम्हाला फक्त इथूनच रिॲक्शन आहे, याच्या ऍडिशनल अगोदरचा जो पार्ट आहे तो मी शिकवेल तुम्हाला. अल्कोहोलिक केओएच घेतलं, इथं पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. लेटर ऑन सॉल्टची रिॲक्शन अल्किल हलाइड सोबत केली, ती SN रिॲक्शन असते. कोणते? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणून इथं एरोमॅटिक अमाइन. एरोमॅटिक अमाइन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड बिकॉज अराइल हलाइड डू नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक. SN1 पण दाखवत नाही आणि SN2 पण दाखवत नाही. ठीक आहे. आणि मग पुन्हा हायड्रॉलिसिस केलं जातं.
ठीक है सर, बघूया आपण काय काय होतं रिएक्शन मध्ये। तो जो एक्चुअल रिएक्शन है आपके लिए वो समझाने के पहले ध्यान से देखो, यहाँ पे 3 स्टेप्स होते हैं। कितने? 3 स्टेप्स। और जो 3 स्टेप्स होते हैं वो कौन से हैं, इस तरह से हम जाते हैं। तो सबसे पहिले आपको थॅलाइमाइड लिहितो इथे। पहिल्या स्टेप मध्ये काय, व्हेन थॅलाइमाइड reacted with alcoholic KOH gives potassium salt of thalaimide, आता इथं समजून घेण्याचा भाग किती महत्वाचा येतो बघा। हा जो मॉलिक्यूल तुम्हाला दिसत आहे तो कोण आहे ते पण मी समजून सांगणार आहे। इथं नायट्रोजन आणि इथे हायड्रोजन। सर हा हायड्रोजन आणि तुम्ही रिएक्शन कुणासोबत करायलो आपण थॅलाइमाइडचे, अल्कोहोलिक KOH। इट इज द वन काइंड ऑफ द बेस। हा कोण आहे, बेस आहे। आणि हा जो हायड्रोजन असतो तो ऍसिडिक हायड्रोजन आहे। ठीक आहे सर, आम्हाला पहिले थोडस बेसिक सांगा ना, हा कसा तयार झाला। ठीक आहे बघा, लक्ष देऊ ना, नीट JEE ला ऍडिशनल विचारलं जाऊ शकतं। हा जो मॉलिक्यूल तुम्हाला इथे दिसतोय, ठीक आहे, तो कसा तयार झाला बघूया। तर इथे थॅलिक ऍसिड असतं। काय असतं, थॅलिक ऍसिड म्हणजे C डबल बॉन्ड OH। हा कोण, C डबल बॉन्ड OH। आणि याला काय म्हणलं जातं, एक मिनिट हा, जागा कमी पडेल। हा जो आहे तो थॅलिक ऍसिड, इथपर्यंत तुम्हाला अडचण नाही। हा कोण आहे, थॅलिक ऍसिड, हे माहित असलं पाहिजेत आपल्याला। ठीक आहे मॅम, हा थॅलिक ऍसिड आहे। या थॅलिक ऍसिडची रिएक्शन अमोनिया सोबत केली जाते। अमोनिया कोण आहे आपल्यासाठी, बेस। हा आपल्यासाठी कोण आहे, ऍसिड। म्हणजे हे कोणती रिएक्शन असायला पाहिजे, ऍसिड बेस रिएक्शन, that is neutralization reaction। being a acid and being a base, they show the acid base reaction, that is neutralization reaction। कैमरा चालू है ना म्हणून, ठीक है। एसिड बेस रिएक्शन, अब होता क्या है, ध्यान से देखो। हा जो आहे हा C डबल बॉन्ड O इकडे असतो O, आणि या ठिकाणी NH4 तयार होतं। काय तयार होतं, हा प्लस आणि हा मायनस, कारण हा NH3 बेस असतो तो या H प्लस कडे जातो आणि काय तयार होतं, NH4। इथे सुद्धा C डबल बॉन्ड O आणि हा NH4 प्लस। याला जेव्हा हीट केलं जातं तेव्हा इथनं एक अमोनिया निघून जातो बाळा, काय, अमोनिया, आणि एक वॉटर निघून जातं। काय निघून जातं, वॉटर, आणि मग तुम्हाला काय मिळतं, थॅलाइमाइड। म्हणजे तो कसा तयार केला हा पार्ट समजला। थॅलिक ऍसिड आपण घेतलेला आहे, कोण घेतलेला आहे, थॅलिक ऍसिड। आणि हा थॅलिक ऍसिड तुम्ही कशासोबत रिॲक्ट केला, अमोनिया सोबत। काय झालं, ऍसिड बेस रिएक्शन। ऍसिड बेस रिएक्शनने सॉल्ट तयार झाला। सॉल्टला हीट केलं की काय तयार झाला, थॅलाइमाइड। हा तुमच्या पुस्तकात दिलाय का, नाही, पण आपल्याला माहित असायला हवं की काय मिळतं आणि काय नाही। का, ठीक है। अब देखो ध्यान से, थॅलिक ऍसिड रिएक्टेड विथ अमोनिया गिव्स अमोनियम थॅलेट, सॉल्ट मिळतो, आणि मग वॉटर आणि अमोनिया निघून गेलं की काय मिळतं आपल्याला, थॅलाइमाइड। हा आपला ऍडिशनल पार्ट। आता आपण इथे वर्किंग करतोय। आता हा थॅलाइमाइड मध्ये ना एक जबरदस्त पार्ट काय आहे, तर हा जो हायड्रोजन तुम्हाला बघायला मिळतो हा ऍसिडिक नेचर मध्ये असतो। ऍसिडिक हायड्रोजन का बरं सर ऍसिडिक हायड्रोजन आहे, कारण याच्या बाजूला जे ग्रुप अटॅच आहेत हे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप आहेत। कोणते, हे जे आहेत ना
हे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप आहेत आणि हे बॉन्ड काय करतो, पाय बॉन्ड ऑक्सिजन कडे जातो. पाय बॉन्ड ऑक्सिजन कडे गेला की याची लोन पेअर इकडे शिफ्ट होते, म्हणजे हा बॉन्ड जो आहे तो इकडे शिफ्ट होतो थोडक्यात, आणि बाहेर काय पडतो, H+ बाहेर पडतो. म्हणून म्हणतात की हा हायड्रोजन कसा आहे, ऍसिडिक नेचर मध्ये आहे. मग ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप, कसा, ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग. मग आपल्याला मिळणारी स्पेसीज काय आहे, मिळणारी स्पेसीज आहे या ठिकाणी जर पाहिलात तर हा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O, आणि इकडे जो येतोय तो नायट्रोजन. आता याचा कोण निघून जाईल, H+, याचा कोण निघून जाईल, OH-, म्हणजे इथून काय निघत आहे, H2O. काय निघत आहे, H2O. या N वर कोणता चार्ज येईल, मायनस, आणि या K वर कोणता चार्ज येईल, प्लस. कारण ऍसिड बेस रिएक्शनने काय तयार होतो, सॉल्ट. हे बोल नको माय, ऍसिड बेस रिएक्शनने काय तयार होतो, सॉल्ट तयार होतो. पोटॅशियम आहे ना, म्हणून याचं नाव आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. का बरं इथं सॉल्ट मिळाला, कारण याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन आणि रिएक्शन कोणासोबत केली आपण, बेस सोबत केली. फर्स्ट स्टेप कव्हर झाली. सेकंड स्टेप इंपॉर्टंट आहे, ठीक आहे. अब ध्यान से देखो, सेकंड स्टेप आपल्याला सॉल्ट ऑफ ऍसिड इथे ऑब्टेन झालेला आहे. सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा, हा जो सॉल्ट ऑफ ऍसिड आपलं हे आहे थॅलिक ऍसिड, सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड, हा मायनस आणि हा प्लस, याची रिएक्शन कुणासोबत होते, अल्काइल हलाइड सोबत. कुणासोबत, अल्काइल हलाइड. तो यहाँ पे मैं एक चीज लिख सकता हूं यहाँ सेकंड नंबर डाल के का, when potassium salt of thalaimide, potassium salt of thalaimide reacted with कुणासोबत, alkyl halide, reacted with alkyl halide gives, reacted with alkyl halide gives. आता खूप महत्वाचा कंपाऊंड आहे, N alkyl थॅलाइमाइड. N alkyl थॅलाइमाइड ऑब्टेन झालं. काय होतं, तर हा प्लस निघून जातो कुणासोबत, या मायनस सोबत. यस और नो, कोई डर, कोई गुंजाइश. हे काय झालं, सबस्टिट्यूशन झालं. काय झालं, सबस्टिट्यूशन. मॅजिक बघा आता, निगेटिव्ह जातो आणि R कडे कोण येतो, निगेटिव्ह. जातोय कोण, निगेटिव्ह. येतोय कोण, निगेटिव्ह. हा R+ आहे ना, आणि जातोय कोण त्याचा, मायनस. इकडे K+ जरी X सोबत जात असेल तर येतोय कोण इकडे, निगेटिव्ह. आणि म्हणून म्हणलं जातं ही कोणती रिएक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरं सर, मग काय लिहायचं सर, तर लक्ष देऊन बघा. इथे डबल बॉन्ड O, इथे डबल बॉन्ड O, या ठिकाणी N आणि इकडे कोण आला, R, आणि निघून कोण गेलेला आहे, KX, आणि याचं नाव काय मग, N alkyl थॅलाइमाइड. N alkyl थॅलाइमाइड, ठीक आहे. आणि लेटर ऑन काय होतं आता थर्ड स्टेप मध्ये, फॉर्म्ड N alkyl thalaimide reacted with N alkyl thalaimide reacted with NaOH, किंवा त्याला अल्कलाइन हायड्रॉलिसिस म्हणू शकतो. आपण काय करत आहोत आता, अल्कलाइन हाइड्रोलिसिस, ठीक है. अब अगर आप थोड़ा ध्यान से देखते हो तो रिएक्शन का मैकेनिज्म बोलो या इस रिएक्शंस को बनाने की मेथडोलॉजी क्या है, इधर डबल बॉन्ड O, इधर डबल बॉन्ड O, यहाँ N, यहाँ R. अब अगर आप NaOH की बात कर रहे हो, किसके, NaOH की बात अगर आप कर रहे हो, या फिर आप वाटर भी यूज कर सकते हो, कोई मैटर नहीं, बाद में फिर से रिएक्शन शो करते हैं. तो देखो यहां से बॉन्ड ब्रेक होगा, इधर से बॉन्ड ब्रेक होगा, ठीक है. आप डायरेक्ट आपका बोर्ड के हिसाब से NaOH को बता दो, यहाँ पे आएगा ONA और इधर H. मी काय करतो, याची स्टेप प्रॉपर लिहून देतो तुम्हाला. ऍक्च्युअली ते वॉटर पहिले रिॲक्ट करून दाखवायचा असतो. इथे H आणि OH घ्या, ठीक आहे.
तो यहाँ पे क्या आएगा बताओ, इधर OH इधर H, इधर OH मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हला H, तर आपल्याला इथं काय मिळतं, थॅलिक ऍसिड. आपण ज्याच्यापासून याला तयार केलेलं होतं तो पार्ट पुन्हा भेटला आपल्याला, यस ऑर नो, कोण, थॅलिक ऍसिड. आणि इकडे या N कडे कोण आले, 2 हायड्रोजन, आणि हा R म्हणजे हा कोणता अमाइन झाला, प्रायमरी अमाइन. कोणता, प्रायमरी. पण आपण जे मीडियम घेतलेलं आहे ते कोणतं होतं, बेसिक मीडियम. मग ऍसिड ऍसिड राहील का, नाही, तो सॉल्ट होईल. म्हणजे लेटर ऑन याची रिएक्शन कोणासोबत होणार, NaOH सोबत, आणि इकडे 2 H2O निघून जाणार, आणि फायनली जो प्रोडक्ट मिळेल, डबल बॉन्ड ONA, इकडे सुद्धा डबल बॉन्ड ONA. कारण इथे ऍसिड तयार होतो, पण तो ऍसिड ऍसिड राहील का, नाही, हा असेल फायनल प्रोडक्ट. ठीक आहे. तर एकदा आम्हाला दाखवा. बघा, आपण थॅलाइमाइड घेतलं अल्कोहोलिक KOH सोबत पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. लेटर ऑन पोटॅशियम सॉल्ट RX सोबत एन अल्काइल थॅलाइमाइड, आणि एन अल्काइल थॅलाइड NaOH आणि aqueous. फायनली काय, ONA ONA आणि RNH2. ठीक आहे. या रिएक्शनची स्पेशालिटी काय, एक एक स्टेप समजून घेतल्यानंतर लक्षात येतं. एकदा पुन्हा रिवाइज करतोय मी. अब देखो ध्यान से, सबसे पहले हम बात कर रहे हैं थैलाइमाइड सिंथेसिस. सर थैलाइमाइड सिंथेसिस में क्या होता है, तो यहाँ एक थैलाइमाइड लिया जाता है. अच्छा, वो थैलाइमाइड कैसे ऑब्टेन करना है, तो थैलिक एसिड ले लो. थैलिक एसिड से क्या बनाना है, अमोनिया की रिएक्शंस करके एसिड बेस रिएक्शन होगी और आपको सॉल्ट मिलेगा. उसे हीट करने के बाद क्या मिलेगा आपको, थैलाइमाइड. अच्छा, थैलाइमाइड्स की रिएक्शन किसके साथ करनी है, अल्कोहलिक KOH के साथ करनी है. ठीक है. अल्कोहलिक KOH के साथ करने के बाद यहाँ एसिडिक हाइड्रोजन होता है. कौन सा, एसिडिक हाइड्रोजन. तो एसिडिक का असतो कारण त्याला अटॅच असणारे जे ग्रुप आहेत ते काय आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप आहेत. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय मिळतं, पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड. आता पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड पुन्हा अल्किल हलाइड सोबत, पण हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इथे एक पॉइंट नोट करायचा, कोणता, तो IMP पॉइंट क्या है, जो गैब्रियल थैलाइमाइड सिंथेसिस है, जो गैब्रियल थैलाइमाइड सिंथेसिस है वो यूज्ड टू गेट ओनली प्राइमरी अमाइन. कोणता अमाइन तयार करण्यासाठी फक्त प्राइमरी. पण कोणता प्राइमरी, तर अलिफॅटिक. कोणता, अलिफॅटिक प्राइमरी मिळेल. प्राइमरी एरोमॅटिक मिळेल का, एरोमॅटिक मिळेल का, नाही. एरोमॅटिक मिळेल का, नाही. एरोमॅटिक मिळेल नाही. का नाही, कारण जो RX असतो तो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो, पण बेन्झीनच्या वर जर X असेल तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतो का, नाही. म्हणून आपण ज्या या स्टेप मध्ये पाहिलेलं होतं, तर इथे आपण फक्त आणि फक्त काय वापरू शकतो, RX अलिफॅटिक हलाइड वापरू शकतो, एरोमॅटिक नाही. का बरं, कारण एरोमॅटिक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन दाखवत नाही. ठीक आहे. लेटर ऑन, आणि मग पुन्हा हायड्रॉलिसिस केलं, थॅलिक ऍसिड मिळतो, तो NaOH सोबत रिएक्ट होतो आणि सोडियम सॉल्ट ऑफ थॅलाइमाइड ऑब्टेन होतो. ठीक है. लेटर ऑन, अब देखो यहाँ पे केमिकल इक्वेशन मिथाइल फॉलोइंग कन्वर्शन मिथेनामाइड टू एनिलीन, इधर से पहले आना पड़ेगा. अब ये एक बहुत इंपॉर्टेंट रिएक्शन है. व्हाट इज द नेम ऑफ दिस रिएक्शन, हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन म्हणा किंवा हॉफमन्स डिग्रेडेशन म्हणा किंवा हॉफमन्स हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन. सोपी रिएक्शन आहे, बिलकुल अवघड नाही. त्याच्या नावातच आहे अमाइड, त्याच्या नावातच आहे ब्रोमीन, आणि मग काय घेतलं, KOH. ठीक आहे. इथे जो आपल्याला मिळतं एक कार्बन कमी होतो, लक्ष देऊन बघा. इथे जो C डबल बॉन्ड होतो मला दिसतो, तो आता इकडे पाहायला मिळत नाही. डिग्रेडेशन काय म्हणतायत बघूया आपण आता. लास्ट प्रिपरेशन मेथड्स आहे तुमचे, हॉफमन्स
ब्रोमामाइड डिग्रेडेशन. सर आता आहे ना, पहिले या शब्दाचा अर्थ समजून घेऊया आपण. ठीक आहे, पुस्तकापेक्षा जास्त शिकावं लागतं. डी म्हणजे कमी होणे, ग्रेड त्याची जी क्वालिटी ती काय व्हायली, कमी व्हायली. डिग्रेड व्हायली ना, डिग्रेड व्हायली म्हणजे क्वालिटी काय व्हायली, कमी व्हायली डिग्रेडेशन्स मध्ये. तर एका वाक्यात या शब्दावरून परमनंट ठेवायचं. हे स्टेप डाऊन प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, स्टेप डाऊन प्रोसेस. म्हणजे इथं एक कार्बन लेस इन प्रोडक्ट दॅन रिएक्टंट. 1 कार्बन लेस इन प्रोडक्ट, एक कार्बन लेस असतो प्रोडक्ट मध्ये दॅन रिएक्टंट. रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये एक कार्बन काय बघायला मिळतो, आपल्याला कमी बघायला मिळतो. सर रिएक्शन कशी सर सांगा ना, लक्ष देऊन बघा. हा RC डबल बॉन्ड O NH2 हा कोण झाला आपल्यासाठी, अमाइड. ठीक आहे, तुम्हाला परफेक्टली एवढंच लक्षात ठेवायचं. खूप वेळेस हा क्वेश्चन्स येतो. पहिल्यांदा याची रिएक्शन्स आपल्याला करायचे ब्रोमीन सोबत आणि दुसऱ्यांदा याची रिएक्शन करायची आपल्याला KOH सोबत. एक ब्रोमीन आणि दूसरा KOH घेतलेला है. अब अगर ध्यान से देखते हो तो मिलने वाला जो प्रोडक्ट है वो RNH2 मिलेगा. काय मिळते, RNH2. अब थोडं फोकस करावं लागेल. ही झाली कशी ते बघूया. पहिले मी नॉर्मल लिहून टाकतो या ठिकाणी सरळ सरळ, आणि आपल्याला इकडे 2 मिळतात KBr आणि इकडं मिळतं K2CO3 प्लस ऑक्सिजन आपल्याकडे आहे अजून. इकडे 2 H2O. एकदा पाहून घ्या. एकदा 2 KBr H2O 2 KBr आणि K2CO3. आता आपण जे पाहतोय ते वेगळ्या अँगलनी बघायचं. कसं, देखो ध्यान से. RC डबल बॉन्ड ON, इधर भी H है इधर भी H है. यहां पे मैं ले रहा हूं KOH KOH KOH. बघा, लक्ष देऊन बघा, सोपं आहे, ही सांगायची गरज नाही पण माहित असावं. आणि इकडे KOH प्लस BR और इधर BR. अब यहां से क्या चला गया, H2O. यहां से क्या चला गया, H2O. एक्सेप्ट. ठीक है, लेटर ऑन ये K किसके साथ जाएगा, Br के साथ. ये किसके साथ जाएगा, Br के साथ. कोई डर कोई गुंजाइश. ठीक है, अब बचा कौन, C डबल बॉन्ड O. ये किसके साथ, KO. अगर मैं आपको बोल दूं, देखो ध्यान से, यहां पे जो आपको मिल रहे थे 2 थे KBr 2 प्लस यहां पे K2CO3 और 2 H2O. तो ये K2CO3 ऐसा होता है C डबल बॉन्ड O OK और इधर भी OK. CT लावता पण काही जास्त ताण घ्यायची गरज नाही. इकडे बघा, C डबल बॉन्ड O OK OK. ठीक आहे, ओके ओके, कळालं. 4 आहेत, H2O गेला, H2O KBr. जास्त ताण घ्यायची गरज नाही. याला बघायचं आणि एवढं बाहेर काढायचं, बाकी आपल्याला काही घेणं नाही. कोण, C डबल बॉन्ड O. सर एक्झाम्पल सांगा ना एखादं. बघा, CH3 C डबल बॉन्ड O NH2. ये रिएक्शनला खूप वेळेस पाहायला मिळते बरं ही रिएक्शन. Br2 आणि दुसरा KOH घेतलं. बस तुम्हाला फक्त याला बाहेर काढायचं, बाकी काहीच नाही. कसा जातो, का जातो याच्याशी घेणं देणं नाही. एक कार्बन काय झाला, कमी झाला, C डबल बॉन्ड. जर समजा मी तुम्हाला असं दिलेलं असेल, ठीक है, यहाँ है NH2 और यहाँ है अमाइड के साथ, आपको क्या नजर आ रहा है, अमाइड ब्रोमीन ब्रोमामाइड डिग्रेडेशन, अमाइड ब्रोमीन ब्रोमामाइड डिग्रेडेशन, अमाइड ब्रोमीन ब्रोमामाइड. बस यहां से एक कार्बन चला गया और मिला कितने कार्बन का, 2. यानी प्रोपेनामाइड था, हा या ना, क्या था, प्रोपेनामाइड. और प्रोपेनामाइड से क्या मिला, इथाइल अमाइन. म्हणजे एक कार्बन काय झाला, कमी झाला. स्टेप डाउन प्रोसेस. आई होप यहां तक डाउट नहीं है. तो यहाँ पे हमने प्रिपरेशन जितने भी थे वो सारे प्रिपरेशंस कवर कर लिए. सर एक बार थोड़ा सा रिवाइज करके दो.
देखो अमाइन बनाना है, अगर अमाइन को बनाना है तो सबसे पहले हमें क्या यूज करना है, आर एक्स की रिएक्शन करनी है एक्सेस ऑफ अमोनिया। कोई दिक्कत यहाँ तक? आर एक्स की रिएक्शन एक्सेस ऑफ अमोनिया। लेटर ऑन अगर अमाइन बनाना है तो आर सी एन की रिएक्शन करनी है सोडियम और इथेनॉल के साथ, या फिर आपको अमाइन बनाना है तो आर NO2 की रिएक्शन आपको करनी है Sn प्लस HCl या Fe प्लस HCl के साथ। अगर आपको अमाइन बनाना है तो RC डबल बॉन्ड ONH2 की रिएक्शन आप कर सकते हो लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड और ईथर के प्रेजेंसी में। अगर आपको अमाइन बनाना है, देखो आता झालेले रिएक्शन डायरेक्ट द्यायलो मी, कारण दोन्हीकडे कोण आहेत अमाइड, इकडे घ्या Br2 आणि KOH, और आखिरी रिएक्शन है आप यहाँ पे थैलाइमाइड ले सकते हो। क्या लेना है आपको? थैलाइमाइड ले सकते हो, यहाँ RX ले सकते हो और KOH, आपको क्या मिलेगा? प्राइमरी अमाइन। टोटल किती झाले? अल्किल हॅलाइड घ्या, सायनाइड घ्या, नायट्रो कंपाउंड घ्या, अमाइड घ्या, अमाइड घ्या आणि थॅलाइमाइड घ्या। आय होप कोई डाऊट नाही, ठीक आहे। चलो लिहायचंय आपल्याला, मी सांगतो तसं लिहा किंवा हे तर झालेला पार्ट आहे। स्टार्ट करा, प्रॅक्टिस करायची, अजून संपली नाही। आता फक्त ऑनलाईन असल्यामुळे शिकवलंय मी, हे नंतर बरं हे नंतर लिहा, फक्त वाईटचा पार्ट लिहा, तो पार्ट लिहू नका, ठीक आहे। मी तुम्हाला नंतर दाखवतो, तो देतो लिहून मी तुम्हाला। हे पुन्हा एकदा पहिले ह्या नोट्स मध्ये प्रिपेअर करा, नंतर ऑब्जेक्टिव्ह बघूया, त्याच्यामध्ये याला थोडंसं कव्हर करून घेऊया। आता अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड जाऊच फक्त, आणि मग आपण ऍडिशनल पार्ट डिस्कस करूया। हेडिंग टाका गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस, लिहायचंय आता।